मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिन कोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। मी स्वतः कार्य करतो, माझ्या मार्फत कोणीही कार्य करत नाही। बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते। माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर अगोदर मोबाईल करूनच यावे। रावेर हे गाव तालुक्याचं गाव आहे। भुसावळपासून 35 किलोमीटर, जळगावपासून 80-85 किलोमीटर, बुरहानपूर मध्य प्रदेशपासून 20 किलोमीटरचं गाव आहे। मला संपर्क साधायचा असेल तर सकाळी 9 ते 2च्या दरम्यान साधावा। नंतर इतरत्र कार्य असते आणि दौरे असतात, त्यामुळे अगोदर मोबाईल करूनच आपण यावे। आजच्या कार्याचा विषय ज्योतिषशास्त्रच आहे। कार्य सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला आरंभ करूया। आजच्या कार्याचा विषय आहे व्यवसाय। अनेक जण व्यवसाय करतात, पिढीजात व्यवसाय असतो। वडिलांचा व्यवसाय मुलांच्या हाती येतो आणि असे व्यवसाय असतात। आता या ठिकाणी आपल्याला अनेक ठिकाणी आपण अनुभव येत असेल की वडील असतात तो पावतर व्यवसाय हा बरबाटीत असतो आणि मुलगा ज्या जागेवर बसला की व्यवसाय मात्र उन्नीसा होत जातो। शेवटी अशी परिस्थिती येते की ते कर्जबाजारीपणा येतो आणि मग दुकानही विकावं लागते, कर्ज डोक्यावर येते। अशी परिस्थिती ज्या वेळेस आपल्याला अनुभवास येते तर अशी परिस्थिती का निर्माण होते हे एक कारण शोधण्याचा प्रयत्न आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून करायला हवं। वास्तविक पाहता जागा तीच असते, जागेमधले मालही तोच असतो, दुकान व्यवसाय तेच असते, गिराईक पण तेच असते। वडील असताना व्यवसाय भरभराटीत असतो आणि मुलगा असताना कर्जबाजारी होतो किंवा व्यवसाय बंद करावा लागतो। आता असं का होतं? आता याचा विज्ञानामध्ये याचं उत्तर तुम्हाला कदापि सापडणार नाही, कारण सर्व सारखी बाजू आहे। तर याच्यामध्ये आपण हे बघायला पाहिजे की ज्याचे त्याचे नशीब, दैव आणि कार्य हे वेगळं असते, कर्म वेगळं असते। त्या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून त्या वडिलांना तो व्यवसाय पूरक होता, त्या मुलाला तो व्यवसाय पूरक नव्हता, म्हणूनच अशी परिस्थिती आली। म्हणून व्यवसाय पुढे चालू ठेवायचा असेल वडिलांचा तर मुलांची जन्मकुंडलीच्या माध्यमातून जी व्यवसायाची कुंडली निघते आणि व्यवसायाच्या कुंडलीतून लाभ भाग्य जे असते आणि दैवापावतर ते जाते, एवढं बघत असताना मात्र कर्तव्य आणि धनस्थान पण बघायला हवं की आपल्या कुंडलीमध्ये कर्तव्य कुठे करायचं आहे, लाभवर करायचं आहे का त्याच जागी करायचं आहे का वडिलांच्या जागी करायचं आहे। तसं आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला नक्कीच मार्गदर्शन ज्योतिषशास्त्र देत असते। काही घराण्यामध्ये व्यवसाय नसतो, नोकरी असते आणि आता नोकरी तर दुरापास्त झालेली आहे, नोकरी मिळणं कठीण झालेलं आहे आणि नोकरी करायची असली तर आज आपण कितीही शिकलेले असाल तर 5, 10, 7, 8 हजार 10 हजार पावतर मिळतात। शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही किती हुशार असले तर शिक्षण क्षेत्रामध्ये काय भ्रष्टाचार चालला हे सर्वांना माहीत आहे। पगार किती असतो, मिळतो किती, हा एक प्रश्न आहे, शोधन आहे। शिक्षण क्षेत्र म्हणा का इतरत्र म्हणा तसंच झालं आहे। नोकरीच्या बाबतीत नोकर वर्ग हमेशा डावलला जात आहे। हा डावलला जात असताना मात्र सरकारचं अजिबात याच्याकडे लक्ष नाही आहे आणि तरुण पिढी पण स्वतः लक्ष घालत नाही आहे। याच्यासाठी मग दुसरा आपल्याला पोट भरण्याचं साधन आणि काहीतरी उद्योग असेल तरच विवाह होईल, नाही तर नाही होणार। अशा परिस्थितीत तरुण वर्ग आजकाल सापडलेला आहे। शेती व्यवसाय करायचा असला तर शेतीसाठी पण राबावं लागते, शेतीचं ज्ञान असावं लागते आणि वर्तमान नैसर्गिक आपत्तीला तोंड पण द्यावं लागतं असते। म्हणून वर्तमान स्थितीमध्ये तरुण वर्गापुढे फार चिंतादायक प्रसंग निर्माण झालेला आहे। याच्यासाठी तुम्हाला फक्त ज्योतिषशास्त्राचा आधार मिळेल, दुसरा कोणताही नाही। म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये व्यवसाय आपला घराण्यामध्ये नसला, आपले वाडवडील व्यवसाय करत नसले
तरी पण आपण व्यवसाय कोणता हे बघून घ्यायला हवं. ते व्यवसाय स्थान बघत असताना लाभस्थान, भाग्यस्थान, नशीबस्थान, दैवस्थान आणि त्यासोबतच कर्तव्यस्थान आणि धनस्थानाचा भाग आपण बघायला हवा. असं असताना आपल्याला एक बघायला हवं आहे की व्यवसाय करताना रवीचा व्यवसाय जर आपण केला तर सोन्या चांदीचा व्यवसाय, किराणा मालाचा व्यवसाय, मेडिकलचा व्यवसाय, पण रवी मंगळ असला तर मेडिकलचा व्यवसाय, कारखानदारीचा व्यवसाय होऊ शकतो. एखादी औषधी कंपनी तुम्ही काढू शकता. गुरुचा व्यवसाय केला, गुरु रवीचा व्यवसाय केला तर ज्वेलरचा व्यवसाय तुम्ही करू शकतात. आणि नुसता गुरुचा व्यवसाय असला तर तुम्ही स्टॉकिस्टसुद्धा होऊ शकतात. सोन्या चांदीच्या तुम्ही कार्य करू शकतात. बुध हा चांदीचा कारकग्रह आहे, गुरु हा सोन्याचा कारकग्रह आहे, रवी हा सोन्याचा कारकग्रह आहे. आपल्याला लोखंडासंबंधित आवड असले तर मग शनी आपल्याला बघावा लागेल. शनी कितीचा उच्चीचा आहे, नीचेचा असला तर आपल्याला शनीचा व्यवसाय चालणार नाही. आणि शनी व्यवसाय स्थानिक जर गुरु रवीच्या सान्निध्यात असला तर तुम्ही कारखानदारीसुद्धा करू शकतात. पेट्रोल पंप काढायचा असेल तर शनीच आपल्याला बघावं लागेल. शनीचा व्यवसाय करत असताना तेल बियाचा स्टाफचा व्यवसाय पण आपल्याला करावा लागतो. त्यातून आपल्याला मार्गदर्शन होत असतो. शुक्र जर असेल तर लेडीज सामानाचा व्यवसाय आपल्याला करता येतो. ब्युटी पार्लरचा व्यवसाय करतो, केश कर्तनाचा व्यवसाय करतो, तो कापडाचा व्यवसायसुद्धा करता येतो, सौंदर्य प्रसारणाचा व्यवसायसुद्धा आपल्याला करता येतो. शुक्र हा आपल्याला चांदीचा कारकग्रह आहे, पण त्याला मात्र बुध हा आवश्यक असतो, हे लक्षात घ्यावं. ज्योतिष वैज्ञानिक पण लक्षात घ्यावं. नुसतं शुक्र पाहून चालत नाही, त्याच्यासोबत बुध असला तरच आपल्याला चांदीचा व्यवसाय फलदायी असतो. नुसता चांदीचा व्यवसाय आपणही करू शकतो, कारागिरी करू शकतो, यशस्वी होऊ शकतो, असं आहे. आता याच्यातून आपल्याला जर पाहायला गेले तर राहू केतूतून तर गुढत्व योग आपल्याला आहे. तुम्हाला जर बँडचं पथक काढायचं असेल, वाजंत्रीचं पथक काढायचं, DJ वगैरे जर तुम्हाला करायचं असेल, संगीतकार वगैरे करायचं असेल तर शुक्र आपल्याला हवा. शुक्र हवा. हा शुक्र जर गतीमध्ये असेल तर तुमचा गुरुचा शुक्राचा संबंध असेल तर तुम्हाला धार्मिक वाद्य ठिकाणी जे आहे आपलं पारंपरिक वाद्य जे आहे शहनाई वगैरे, त्याच्यात तुम्ही उत्कृष्ट व्यवसाय करू शकतात. असं असताना आपल्याला अजूनही इतरत्र बघावं लागतं आहे. शुक्र आणि शनीचा व्यवसाय असला तर गाडीचा, वाहन उद्योगाचा, ऑटोपार्टचा, वाहन सर्व्हिसचा व्यवसाय करू शकता. आणि शुक्र गुरु आला असला तर तीर्थयात्रा कंपनी तुम्ही करू शकता. असे कारकग्रह बघून आपल्याला व्यवसाय करावा लागतो. आता व्यवसाय करत असताना मात्र एक लक्षात ठेवायला हवं की व्यवसाय हा आपल्या राशीशी किती निगडीत आहे. आणि व्यवसाय करत असताना आपल्याला जे काही प्रारंभी पूजापाठ करावे लागतात. सर्वसाधारण लोक काय करतात की सत्यनारायणची पूजा घालतात, पण सत्यनारायणची पूजा ही आपल्या व्यवसायाला पूरक आहे की नाही हे बघायला हवं. आणि व्यवसायाच्या ठिकाणी पुष्कळसे लोक दैवत स्थापन करत असतात. आता तुमचा व्यवसाय काही असतो आणि दैवत काही विपरीत असते, मग तो व्यवसाय फुलत नाही. मग थोड्या दिवस चालतो आणि मग थोड्याच्या दिवसांनी चालत नाही. म्हणजे व्यवसायाला पूरक असलेलं दैवताचं स्थानसुद्धा बघून घ्यायला हवं. आपली चूक कुठे आहे हे आपल्याला कळत नाही. याच्यासाठी जाणकार ज्योतिषाची आवश्यकता आपल्याला आहे आणि याच्यातून आपल्याला मार्ग आपल्याला पाहता येतो. असं असताना आपण व्यवसायस्थानी जे आपली तिजोरी आहे, तिजोरी असताना तिजोरीच्या बाबतही आपण सावधानता राहत नाही. त्याच्यामध्ये आपण काय वस्तू ठेवतो आहोत, कुठलं दैवत ठेवतो आहे, त्याच्यावर कुठली वस्तू ठेवतो आहे, त्याच्यावरचं आजूबाजूचं वातावरण कसं आहे, आजूबाजूच्या वस्तूचं कार्य कुठे आहे हे पण बघायला असावं. कारण ती लक्ष्मी आहे. लक्ष्मी ही जिवंत स्वरूपात असायला हवी की येणेजाण्याच्या स्वरूपात असायला हवी. तिथे आपल्याला कोणाकोणाचे फोटो असायला हवे, कोणाकोणाचे फोटो नसायला हवे हे पण बघायला हवे. आता एका ठिकाणी काय असतं की तेलाचा व्यवसाय असतो. तेलाचा व्यवसाय असत असताना तुम्ही जर शेंदूर लावलेली मूर्ती तिथे ठेवली तर ते विरोधात्मक होते. कारण तो मंगळ होतो, शनी मंगळाला की स्फोटक होतो, मग तो व्यवसाय चालत नाही. आणि तुमचा जर व्यवसाय लाकडाचा असेल, प्लाऊडचा असेल, मेडिकलचा असेल आणि तिथे तुम्ही शनीची मूर्ती लावली तर ते पण चालत नाही. तिथे काळा रंग दिला तर तो पण चालत नाही. कारण तो स्फोटक हे होतो आणि मग मेडिकलचं दुकान बसते, चालत नाही, काही नाही. तुमचा डॉक्टरी व्यवसाय असला तरी तिथे योग्य तऱ्हेने ज्योतिषशास्त्राचा वापर करायला पाहिजे आपल्याला. कापडाचं दुकान असो, केश कर्तनालयाचं असो, कुठलंही असो, त्याच्यातून आपल्याला बघून आपल्याला पुढे जायला हवं असते. उपासना आराधनासुद्धा बघायला हवे असतात. आणि याच्यासाठी मात्र
तात्कालिक प्रश्न कोणीही विचारू नये. संपूर्ण कुंडली काढून घेणं महत्त्वाचं असते आणि कुंडलीतून आपल्याला पुढे मार्गदर्शन होत असते. म्हणून कुंडली काढणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता ज्याच्यावर जन्माक्षर जन्मांक लिहिलेला ही कुंडली नाही, कॅम्प्युटरची मार्फत तुम्ही कुंडली काढत असाल तर ती पण कुंडली असत्य आहे, लक्षात घ्यावं. म्हणून आपल्याला कुंडली काढायचं असेल तर आपल्याला जाणकार ज्योतिषाकडून काढायला असो. आजच्या इथेच आपण विराम देऊया. मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मळाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.